वणी तालुक्यातील नवीन वाघदारा गावात अवैध दारू विक्रीने कहर केला असून आता हा व्यवसाय थेट ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळेच्या समोर सर्रासपणे सुरू आहे। धक्कादायक बाब म्हणजे या अवैध दारूच्या विळख्याने आतापर्यंत गावात 35हून अधिक जणांचा बळी घेतला आहे। तरीही प्रशासन आणि पोलीस या गंभीर विषयाकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ग्रामस्थांनी 1 मे रोजी आयोजित ग्रामसभेत गावात सुरू असलेला हा अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचा एकमताने ठराव मंजूर केला होता। हा ठराव पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवूनही परिस्थिती जैसे थे आहे। ग्रामसभेच्या निर्णयाचा प्रशासनाने कोणताही आदर न ठेवल्याने दारू विक्रेत्यांची हिंमत वाढली आहे। गावाच्या मुख्य ठिकाणी जिथे ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि जिथे विद्यार्थ्यांची ये-जा असते त्याच शाळेच्या समोर बेकायदेशीर दारू विक्री सुरू आहे। यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि ग्रामपंचायतीत येणाऱ्या महिला व नागरिकांवर त्याचा अत्यंत चुकीचा परिणाम होत आहे। हे मद्य विक्रेते कायदा आणि नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसून हे कृत्य करत आहे। गावातील 35पेक्षा जास्त लोकांनी या अवैध दारूमुळे आपला जीव गमावला आहे। तरीही प्रशासन केवळ बघायची भूमिका घेत आहे। आम्ही अनेकदा तक्रारी केली, अर्ज दिले आणि आता ग्रामसभेचा ठरावही दिला, तरीही कारवाई का होत नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे। स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाच्या या दुर्लक्षामुळेच या अवैध धंद्याला बळ मिळत असल्याचा आरोप गावकरी करत आहे। गावातील वाढत्या मृत्यूच्या घटना आणि शैक्षणिक वातावरणावर होणारा दुष्परिणाम पाहता प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा समस्त ग्रामस्थांनी दिला आहे। आता तरी प्रशासन जागे होऊन कारवाई करणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। गाव नवीन वाघदारा, आम्ही इथं राहत आहोत। आमच्या गावामध्ये दारूबंदी कार्यक्रम करायचा आम्ही ठरवलं होतं सगळ्या महिलांनी। तर आम्ही पुढाकार घेऊन आम्ही तसं 20-25 महिला झालो होतो। तर आलो, आम्ही गेलो तिथं पोलीस स्टेशनमध्ये आणि गावातल्या लोकांनी आमची काहून दारूबंदी केली म्हणून माझ्याच घरावर हल्ला केला येऊन आणि माझ्या एकटीचाच विरोध करून माझ्या मारझोड केली मला। आमच्या गावामध्ये कोणी तशी बायाने काही साथ दिली नव्हती तेव्हा आणि ग्रामपंचायत नाही दिली। पुरुष पण कोणी आले नाही समोर। मारझोड झाली तरी समोर दुसऱ्या दिवशी सुद्धा कोणी आले नाही। रोज येऊन त्रास देत तरी। आमच्या गाव नवीन वाघदारा इथची दारूबंदी करावं अशी आमची विनंती आहे। आमचे मुलं बाळं दारू पितात उठले तेव्हाचे आणि आमच्या घरामध्ये सुनाबुवाले लगेच त्रास आहे। घरी एक पैसा देत नाही। घरामध्ये लेकरा बाळाचं शिक्षण आहे, हे आहे। पायटपासूनचे उठले का त्याच नांदाले लागून राहते। 10 वर्ष झाले आमच्या घरचे मरण पावलेले। एक मुलगा आहे, तर लग्न करून गेलं, बायको सोडून गेली, पण दारू काही त्यांना सोडली नाही। आता मी कामाला जाते पण रोज दारू पिऊन येते। गावात असल्यामुळे आता पिऊ नाही, मस्त झोपू नाही, घरी झोपू नाही घेत। नवीन वाघदारा इथे दारूबंदी झाली पाहिजे। आमचे मुलं शिक्षणावर आहे, आमच्या मुलाचं शिक्षण होत नाही। आमचे घरवाले रोज दारू पिऊन मना करते, कसं करायचं? लाईट बंद करून अभ्यास करू, लाईट बंद करून अभ्यास करू देत नाही, जेवण पोग देत नाही मुलाचं, कसं काय करायचं? आमचा गाव नवीन वाघदारा इथे दारू व्यसन हा गाव मुक्त झाला पाहिजे। आम्हाला खूप त्रास आहे, दारू पिऊन येते। आम्ही उन्हातानामध्ये कष्ट करायला जातो, हे माणसं दारू पिऊन येते, पूर्ण घराची आमचं नुकसान होत आहे। तरी दारू बंद करण्यात यावी, नाही केली तर याला ग्रामपंचायत आम्ही काय जे आणि नाही तर आम्ही मग भट्ट्या पेटवू, आंदोलन करणार, नाही तर तहसील पुढे आम्ही उपोषण मांडणार। माझे पप्पा रोजी दारू पिऊन येते, वही मम्मी संग झगडा करते, दारू पिऊन येते, मग आईला शिवाय देते, मम्मीला शिवाय देते, मग रात्री 12-1 वाजता उठून चालली जाते, दारू पिऊन येते, मग मम्मी संग डबल झगडा करते, मग कुठे चालली जाते, मग यातच नाही, मग सकाळी आमची दारू बंद होईल म्हणून मी खूप माझी पप्पा दारू पिऊन येते, आमच्या घरी झगडा होते, आमच्या गावातली दारू बंद झाली, शाळेपाशी दारू विकते, दारू बंद झाली पाहिजे। आमचे बाबा 1 वाजता किंवा 2 वाजता दारू पिऊन येते, त्रास देते, आईला मारते, अभ्यास करून 2 पोरं आहे, दारू पिते। आम्हाला पोरायचा काही आधार नाही आहे। आम्ही म्हणजे शेतामध्ये कामाला जातो, माझं त्यांनी कधी होत नाही। तरी एक खात होते, घरवालीवर जाऊन पडते, पोरं सल्ला देते, जिकडं तिकडं लपते पोरं। आम्ही घरी असतो तर आम्हाकडे येते, नाही तर कोणाच्या घरी पडते पोरं। खूपच त्रास आहे आम्हाला मुलाचा। आमची वय आहे का माझं आता शेतात कामाला जायची।
पण जा का आम्हाला आधार नाही पुरायचा